रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अजित पवारांचा मुलगा जय पवार याचं बहरीन या देशामध्ये लग्न झालं आणि हा शाही विवाह सोहळा होता. हा बाहेरच्या देशामध्ये होता. डेस्टिनेशन वेडिंग ज्याला बोललं जातं. आणि एकदम 5 स्टार लक्झरी हॉटेल वगैरे सगळं येणं जाणं खाणं सगळं एकदम प्रोफेशनल आणि शाही लग्नामध्ये जे असतं ते. आता ह्या लग्नाला नक्की खर्च किती आला याचा जर आकडा बघितला ना, आपलं डोकं चक्रावून जाईल. 400 लोकांना आमंत्रण दिलं होतं. ह्या 400 पैकी राष्ट्रवादीचे फक्त 2च लोक होते. एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल. बाकी कुठल्याही कार्यकर्त्याला, चमच्याला, सतरंजा उचलणाऱ्याला आमंत्रण नव्हतं. असो, या बाहेरच्या देशामध्ये जायचं, तुम्ही फक्त विचार करा. 400 लोकांना भारतातनं बहरीनला घेऊन जायचं विमानाने. बहरीन हा सौदी अरेबियाच्या शेजारी असणारा एक छोटासा बेट आहे, देश आहे. जितकं तिकीट सौदी अरेबियाला लागतं तितकंच तिकीट तिथं देखील पकडा तुम्ही. आणि ते तिकीट कॅल्क्युलेशन करा 400 लोकांना किती झालं. त्याच्यानंतर एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये ते 3-4 दिवस लग्न चालू होतं. आणि या 4 दिवसाच्या लग्नामध्ये त्या राहणं, त्या हॉटेलचं प्रत्येक 400 लोकांना जर तिथं आपण रूम ठेवल्या असतील तर 400 रूम बुक झाल्या असतील. राहणं, खाणं, येणं, जाणं, पिणं, तिथं पूर्ण सजावटीचा सगळा कार्यक्रम बघितला. किती कोटी रुपयांमध्ये तुम्ही फक्त हे लग्न पार पडलं असेल ह्याचा विचार करा. आणि हे सगळे कोटी कुठून आलेत? ह्याच राज्यातनं लुटलेले पैसे आहेत. ह्यांना कळत नाही की नक्की पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे, वेस्ट करायचे. इन्व्हेस्टमेंट कसली, उडवलेत पैसे असे. आणि आपल्या महाराष्ट्रावरती थोबाडीत मारून मारून एकाला सांगितलं आहे की बघ, तुझ्या खिशातनं पैसे काढून आम्ही आमच्या पोरांच्या लग्नामध्ये कसे उडवतो. आणि आम्ही फक्त त्यांच्या पोरांचे फोटो बघा लग्नाचे आणि त्याचे ड्रेस बघा आणि त्याच्यामध्येच खुश व्हा की आमच्या पक्षाच्या नेत्याच्या पोराच्या लग्नामध्ये त्यांनी किती करोड रुपयाचा ड्रेस घातला, आमच्या पक्षाच्या नेत्याच्या सुनेने किती रुपयाची साडी घातली, याच्यामध्येच खुश होणार आपण. नक्की विचार करा.